अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यासाठी समाजातील प्रत्येकजण आपापला हातभार त्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करत आहे। नागपुरातील विणकर आघाडी जी आहे ती सुद्धा यासाठी सरसावलेली आहे आणि एक धागा रामाच्या नावाने अशा प्रकारे या ठिकाणी उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि आपल्या परंपरागत कला जी आहे ती हातमागावर वस्त्र विणण्याची ती कला या ठिकाणी दाखवत श्रीरामासाठी कापड या ठिकाणी विणलं जात आहे आणि आपण बघू शकतो की भगव्या रंगाच्या धाग्यातून हे कापड या ठिकाणी विणलं जात आहे आणि प्रत्येक जण विणकर समाजातील असो किंवा मग इतर नागपूरकर असो या ठिकाणी येऊन एक धागा आपल्या नावाने त्या ठिकाणी विणण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि हा जो कापड बनला जाणार आहे तो जो अयोध्येला पाठवण्यात येणार आहे, नेमकी याच्या मागची संकल्पना काय हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, एक धागा श्रीरामाच्या नावाने काय नेमकी संकल्पना? नमस्कार, मी चंद्रशेखर नगरधनकर, भारतीय जनता पार्टी विणकर आघाडी नागपूर महानगरचा अध्यक्ष आहे। एक एक धागा श्रीरामासाठी, भक्तीने विणूयात एक एक धागा अयोध्येतील श्रीरामासाठी। नागपूरकरांना आव्हान करून आम्ही इथे प्रत्येकाला 2-2 धागे विणण्याचा आम्ही इथे अवसर देतो आहे। माध्यम असं आहे की प्रत्येकाने 2-2 धागे विणावे, म्हणजे एकजुटीने जो कापड तयार होईल तो आपण अयोध्येतील श्रीरामासाठी व पोद्दारेश्वर राम मंदिरात पाठवण्यात येईल। म्हणजे म्हणतात ना की खारीचा वाटा, तसं आम्ही हे प्रकल्प सुरू केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी खारीचा वाटा श्रीरामाच्या अयोध्येतील स्थापनेच्या निमित्ताने उचलत आहे, मात्र विणकरचा जो व्यवसाय आहे हा पारंपरिक व्यवसाय हा तो कुठेतरी मागे गेलेला होता। श्रीरामाला प्रार्थना करणारा हा व्यवसाय पुन्हा नक्कीच आम्ही प्रयत्न करतो आहे की हा हातमागाचा व्यवसाय पुन्हा जिवंत व्हावा। आज कमीत कमी 40-50 वर्षापासून हा व्यवसाय धीरे धीरे करून लुप्त झालेला आहे। आज विणकर समाजात हा व्यवसाय पुन्हा उभं करणं म्हणजे कठीण काम आहे। तरी पण आम्ही 2 वर्षापासून हा एक प्रकल्प सुरू केलेला आहे। तांडापेटला कुलबास्वामी फाउंडेशनद्वारे हा प्रकल्प चालवण्यात येतो आहे। तिथे आज आम्ही 5 हँडलूम लावलेले होते। 5 हँडलूमपासून आम्ही सुरुवात करून 2 वर्षात आम्ही 55 हँडलूम सुरू झालेले आहे। त्याच्यात 28-30 हँडलूम नागपूरला तांडापेट एरियामध्ये आहे आणि 25 हँडलूम धापेवाड्याला लावण्यात आले। हा धागा, हा जो कापड बनेल, हा कापड केव्हापर्यंत तुम्ही अयोध्येला रवाना करता? हा कापड म्हणजे 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत हा कापड विणण्याचा प्रकल्प सुरू आहे। 19 तारखेला हा जो कापड तयार होईल याचा विधीपूर्वक याची पूजा करून आम्ही अयोध्येत म्हणजे भाजपाचे पदाधिकारी व नागपुरात आम्ही मिरवणूक करून पोद्दारेश्वर राम मंदिरला पोहोचवण्यात येईल। नक्कीच एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येक जणाचा हातभार श्रीरामाच्या या कार्यामध्ये लागताना दिसतो आहे। अनेक जण या ठिकाणी येऊन एक धागा विणण्याचा प्रयत्न करतात आहे। ज्याला जमते तेही करतात आहे, ज्याला नाही जमत तेही सुद्धा करत आहे। मात्र श्रीरामाच्या नावाने आता या ठिकाणी हे कापड बनवलं जात आहे आणि ते अयोध्येला रवाना केलं जाणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।